आपल्याबरोबर मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकरताई जोडल्या गेल्या आहेत। किशोरीताई, अखेर हा जो वाद अंगावर ओढवला गेला आणि त्यानंतर महापौरांनी हे जे बंगल्याचं टेंडर होतं ते मागे घेण्याचे आदेश दिले, तुमची पहिली प्रतिक्रिया? मुळामध्ये प्रशासन, मी महापौरांपेक्षा प्रशासनाला म्हणेन, असे कसे टेंडर आणतात? अक्कल काय प्रशासनाने घाण टाकली आहे का? त्या जर मागे घेतात असं म्हणतायत तर महापौरांना कारण नसताना कोण अडचणीत आणतंय का? आपण प्रश्न आहे ना. म्हणजे महापौर त्यांना माझ्याबद्दल काय द्वेष आहे वगैरे तो असू दे, परंतु जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे. ज्या प्रशासनाने आणलं, ज्या अधिकाऱ्याने आणलं, त्या अधिकाऱ्यावरती आता महापौर काय कारवाई करणार? मुळात हा महापौरांचा लुकआउट नाहीये. जर महापौरांचा लुकआउट नाही तर एवढी डेअरिंग प्रशासन करतं कसं? आणि ज्या प्रशासनाने ही डेअरिंग केलीये आणि जी माहिती त्यांनी बाहेर दिलीये, आम्ही तर नाही ना माहिती आम्हाला मिळाली, आम्हाला लोकांकडनं माहिती कळली, चॅनलकडनं कळते. आणि जर महापौरांनी या गोष्टीची कल्पनाच नाही आणि जर असा कोण टेंडर आणत असेल आणि महापौरांना अडचणीत आणत असतील तर त्या अधिकाऱ्याचं काय करणार? अधिकाऱ्यावर कारवाई व्हायला पाहिजे. हे एवढे डेअरिंग करतात कसे? अधिकाऱ्यांवर कारवाई व्हायला पाहिजे ही मागणी रास्ताचे किशोरीची पण आता ना नुकतीच रितू तावडे यांची पत्रकार परिषद पार पडली, ज्यात त्या म्हणाल्यात की बंगल्याचा यात काडी मात्र संबंध नाहीये. हे जे टेंडर होतं ते भायखळ्यातले राणीची जी बाग आहे त्यासाठीचं होतं. पण जर हे टेंडर त्यासाठी होतं, पैसे त्यासाठी खर्च केले जाणार होते, तर मग टेंडर मागे घेण्याचं कारण काय असावं? हे आता अधिकाऱ्यानेच त्यांना सांगितलं असेल. सगळं वेगळं दाखवून करण्याचा जो काही प्रयत्न होता, ही सगळी शाळा अधिकाऱ्यांची आहे. अशा अधिकाऱ्यांवर तुम्ही कारवाई का करणार? काय करणार? महापौरांवर एवढी पाळी का आली टेंडर मागे घेण्याची? मग महापौरांना कोण अडचणीत आणतंय हे पण कळलं पाहिजे. ठीक आहे. किशोरीताई, धन्यवाद. तुम्ही तुमची प्रतिक्रिया पुढारी न्यूज पाशी मांडली त्यासाठी. तर महापौर बंगल्याचं जे टेंडर होतं ते महापौर रितू तावडे यांनी मागे घेण्याचे आदेश दिलेले आहेत. मुंबई पालिकेचं हे वादग्रस्त टेंडर होतं आणि ते आता मागे घेण्याचे आदेश महापौर रितू तावडे यांनी दिले आहेत.